दक्षिण काशी सासुरेत श्री महाकाळेश्वर यात्रा भक्तिमय वातावरणात प्रारंभ। बार्शी तालुक्यातील दक्षिण काशी म्हणून प्रसिद्ध असलेल्या सासुरे गावात आज भक्ती, अध्यात्म आणि उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे। जागृत देवस्थान श्री महाकाळेश्वर यात्रेला आज बुधवार 5 नोव्हेंबर पासून प्रारंभ झाला असून पुढील 5 दिवस गावात हर हर महादेवचा जयघोष घुमणार आहे। इतिहास सांगतो की 12 ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेले श्री महाकाळेश्वर दैवत मूळतः उज्जैन येथे प्रसिद्ध आहे, परंतु दयाळराजे महाराजांच्या तपश्चर्येने प्रसन्न होऊन महादेव सासुरे येथे प्रकट झाल्याची आख्यायिका आहे। त्या काळापासून कार्तिक पौर्णिमेपर्यंत येथे दरवर्षी भव्य यात्रा भरते। यावर्षी यात्रेचा शुभारंभ पहाटे टोपाच्या छबिनाने झाला असून धार्मिक विधी, पूजा अर्चा सुरू आहे। 6 नोव्हेंबरला संतोष महाराज लहाणे यांचे कीर्तन आणि विजय वारा विरुद्ध अबू चाऊस यांची थरारक कुस्ती 1 लाख रुपयांच्या केसरी किताबासाठी। 7 आणि 8 नोव्हेंबरला बोधले आणि कदम महाराज यांची कीर्तने, तर 9 नोव्हेंबरला लढीत साजरी करून यात्रेची सांगतात। महाकाळेश्वर मंदिर विद्युत रोषणाईने उजळले आहे। नागझरी नदीकाठचे हे प्राचीन मंदिर नाजूक शिल्पकला, दयाळराजांची समाधी आणि अष्टभैरव पिंडी यासाठी प्रसिद्ध आहे। विशेष म्हणजे श्रावण आणि कार्तिक महिन्यात संपूर्ण गाव मांसाहार टाळतो आणि या उपक्रमात मुस्लिम बांधवही श्रद्धेने सहभागी होतात। कार्तिक महिन्यामध्ये या आमच्या सासुरे या पुण्यनगरीमध्ये कोणत्याही जाती धर्माचे लोक असू द्या, मांसाहार हा वर्ज्य केला जातो। तेवढं कटाक्षाने पाळले जाते की ज्या खातेदाराचा म्हणजे बाहेरगावी राहतो तो व्यक्ती, पण त्याची इथे शेत जमीन आहे, तो सुद्धा व्यक्ती त्या 1 महिन्यामध्ये मांसाहार करत नाही, एवढं पावित्र्य पाळलं जातं। ट्रस्टचे विश्वस्त डॉक्टर अजय कुमार करंडे आणि अध्यक्ष सज्जन दळवी यांनी भाविकांना उपस्थित राहण्याचे आवाहन केले। दक्षिण काशी सासुरे भक्ती, इतिहास आणि एकतेचा उत्सव। जय महाकाल। उज्जैन म्हणून आमचं श्री महाकाळेश्वर तीर्थक्षेत्र सासुरे हे गणलं जातं। या उत्सवामध्ये 5 दिवस, दुसऱ्या दिवशी आज पहिला टोपाचा छबिना असतो आणि दुसऱ्या दिवशी सार्वजनिक कुस्त्या या महाराष्ट्र लेवलचे मल्ल आणून केल्या जातात आणि इतर तिसऱ्या दिवशी, चौथ्या दिवशी आणि 5व्या दिवशी भावकी वाईज आवाडे, करंडे, दळवी या भावकींचे सार्वजनिक सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित केलेले असतात।